नमस्कार मित्रो, मी प्राध्यापक त्र्यंबक बाबळे, कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्था नाशिक, कर्मवीर काकासाहेब वाघ कला वाणिज्य विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय, काकासाहेब नगर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मित्रो, आज आपण रिकार्डोच्या खंड सिद्धांताच्या संदर्भात अभ्यास करूयात. प्रसिद्ध सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ डेव्हिड रिकार्डो यांनी प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल सायन्स या प्रसिद्ध ग्रंथात 19व्या शतकात सर्वप्रथम विस्तृत खंडविषयक सिद्धांत मांडला. रिकार्डोच्या खंडविषयक सिद्धांतालाच परंपरागत सनातनवादी सिद्धांत असेही म्हटले जाते. 18व्या शतकात इंग्लंडमध्ये अनेक अन्नधान्याच्या किमती सतत वाढत होत्या. खंड वाढला म्हणून अन्नधान्याच्या किमती वाढत आहेत असे स्पष्टीकरण त्यावेळी देण्यात आले. परंतु हे स्पष्टीकरण रिकार्डोला मान्य नव्हते. रिकार्डोच्या मते खंड वाढला म्हणून अन्नधान्याच्या किमती वाढल्या नाहीत, तर अन्नधान्ये महाग झाल्यामुळे खंड निर्माण झाला. उच्च प्रतीच्या जमिनीला जास्त खंड आणि कमी सुपीक जमिनीला कमी खंड का मिळतो याची संगती लावण्याच्या प्रयत्नातून रिकार्डोचा खंड सिद्धांत उदयास आला. रिकार्डोने आपल्या सिद्धांतातून खंडाची निर्मिती कशी होते, खंड आणि किंमत यांचा परस्पर संबंध काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. रिकार्डोच्या मते भूमी ही नैसर्गिक देणगी असल्यामुळे भूमीला उत्पादन व्ययनीय नाही, म्हणून खंड उत्पादन व्ययात समाविष्ट करता येत नाही. भूमीतील गुण भिन्नतेमुळे जास्त सुपीक जमिनीला कमी सुपीक जमिनीपेक्षा मिळणारे आधिक्य म्हणजे खंड होय. सर्व जमीन सारखीच सुपीक नसते, त्यामुळे उच्च प्रतीच्या व मध्यम प्रतीच्या जमिनीत समान उत्पादन खर्च केल्यास मध्यम प्रतीच्या तुलनेत उच्च प्रतीच्या जमिनीतून जास्त उत्पादन होते. त्यामुळे मध्यम प्रतीच्या जमीन मालकाला उच्च प्रतीची जमीन कसण्यासाठी हवे असल्यास खंड द्यावा लागतो आणि हा खंड जमिनीच्या सुपीकतेतील फरकामुळे द्यावा लागतो. म्हणून या खंडास गुणभेदजन्य वाढावा असे म्हणतात. खंडाची व्याख्या. रिकार्डोच्या मते जमिनीच्या उत्पादनातून जमिनीच्या मालकाला जमिनीच्या उपजत, मूलभूत आणि अविनाशी गुणांचा वापर करू दिल्याबद्दल दिला जाणारा मोबदला म्हणजे खंड होय. या व्याख्येवरून खंड हा केवळ भूमीलाच मिळतो. खंड हा अधिकेय स्वरूपाचा असतो आणि भूमीतील अविनाशी व मूलभूत द्रव्यामुळे खंडाची निर्मिती होते असे स्पष्ट होते. रिकार्डोच्या खंडविषयक सिद्धांताची गृहीते. भूमीचा पुरवठा मर्यादित आहे. जमीन ही नैसर्गिक देणगी आहे, त्यामुळे खंड केवळ भूमीलाच मिळतो. जमिनीत मूलभूत व अविनाशी गुणधर्म असतात. जमिनीच्या सुपीकतेत फरक असतो. सुपीकतेतील फरकानुसार क्रमाक्रमाने जमीन लागवडीखाली येते. जमिनीचा वापर फक्त अन्नधान्याच्या उत्पादनासाठी केला जातो. सीमांत जमिनीला खंड मिळत नाही. पूर्ण स्पर्धेचे अस्तित्व असे. पूर्ण रोजगाराची परिस्थिती आहे. हा सिद्धांत दीर्घकाळावर आधारित आहे. उत्पादन तंत्र स्थिर आहे आणि जमिनीत घटत्या फलाचा नियम कार्यान्वित होतो. या गृहीताच्या आधारावर रिकार्डोचा खंडविषयक सिद्धांताचे स्पष्टीकरण करता येते. रिकार्डोच्या मते शेती दोन पद्धतीने केली जाते: विस्तृत लागवड पद्धती आणि प्रकृषित लागवड पद्धती. रिकार्डोच्या मते विस्तृत आणि प्रकृषित अशा दोन्ही पद्धतीत खंडाची निर्मिती होते. प्रस्तुत ठिकाणी आपण विस्तृत लागवड पद्धतीत खंडाची निर्मिती कशी होते याचा अभ्यास करणार आहोत. रिकार्डोच्या मते मानवाने सर्वात प्रथम विस्तृत लागवड पद्धतीने शेती केली. या पद्धतीत श्रम व भांडवलाचे प्रमाण कायम ठेवून जमिनीच्या मात्रेत सारख्या प्रमाणात वाढ केली जाते. 18व्या शतकात लोकसंख्या विरळ होती आणि जमिनीचे प्रमाण मुबलक होते. रिकार्डोच्या खंडविषयक सिद्धांताचे स्पष्टीकरण. सुरुवातीला अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी नदीकाठची सुपीक जमीन कसायला सुरुवात केली. नंतरच्या काळात लोकसंख्येतील वाढीबरोबर अन्नधान्याची मागणी वाढल्याने क्रमाक्रमाने मध्यम प्रतीची जमीन व सीमांत प्रतीची जमीन लागवडीसाठी वापरण्यात आली. सुरुवातीला जमीन मुबलक असल्याने खंड देण्याची गरज नव्हती, परंतु मध्यम प्रतीच्या जमिनीवर व सीमांत प्रतीच्या जमिनीवर
अन्नधान्याची लागवड करण्यास सुरुवात केल्यानंतर खंडाची निर्मिती झाली. खंड सिद्धांताचे उदाहरणाच्या सहाय्याने स्पष्टीकरण. सोबतच्या कोष्टकावरून विस्तृत लागवड पद्धतीत खंड कसा निर्माण होतो हे समजून घेता येते. जमिनीचा प्रकार, लागवड खर्च रुपयात, उत्पादन क्विंटलमध्ये, खंड क्विंटलमध्ये. उच्च प्रतीची जमीन, लागवड खर्च 1,000 रुपये, उत्पादन 10 क्विंटल, खंड 4 क्विंटल. मध्यम प्रतीची जमीन, लागवड खर्च 1,000 रुपये, उत्पादन 8 क्विंटल, खंड 2 क्विंटल. कनिष्ठ प्रतीची जमीन, लागवड खर्च 1,000 रुपये, उत्पादन 6 क्विंटल, खंड 0 क्विंटल. यावरून कनिष्ठ प्रतीची जमीन आणि खंडाची निर्मिती, मध्यम प्रतीची जमीन आणि खंडाची निर्मिती आणि उच्च प्रतीची जमीन आणि खंडाची निर्मिती कशी होते याचे टप्प्याटप्प्याने स्पष्टीकरण करू. कनिष्ठ प्रतीची जमीन आणि खंडाची निर्मिती. कनिष्ठ प्रतीच्या जमिनीलाच सीमांत जमीन असे म्हणतात. या जमिनीवर ₹1,000 खर्च केल्यास उत्पादन खर्च व उत्पादनाचे मूल्य दोन्ही समान होतात. रिकार्डोच्या मते लागवड खर्चावरील आधिक्य म्हणजे खंड होय, म्हणून या जमिनीला खंड मिळणार नाही. जसे खंड बरोबर उत्पादन मूल्य मायनस उत्पादन खर्च, म्हणून 1,000 रुपये मायनस 1,000 रुपये बरोबर 0, म्हणून खंड बरोबर 0, म्हणून सीमांत जमिनीच्या मालकाला खंड मिळणार नाही. नेक्स्ट, मध्यम प्रतीची जमीन आणि खंडाची निर्मिती. ₹1,000 खर्च करून मध्यम प्रतीच्या जमिनीत 8 क्विंटल अन्नधान्याचे उत्पादन होते, तर तेवढ्याच आकाराच्या कनिष्ठ प्रतीच्या जमिनीतून 6 क्विंटल इतके उत्पादन होते. अशा परिस्थितीत सीमांत जमिनीच्या मालकाला जर मध्यम प्रतीची जमीन लागवडीसाठी घ्यावयाची असेल तर त्याच्याकडून मध्यम प्रतीच्या जमिनीच्या मालकाला खंड द्यावा लागेल. रिकार्डोच्या मते उच्च प्रतीच्या जमिनीतील उत्पादन आणि कनिष्ठ प्रतीच्या जमिनीतील उत्पादन यातील फरक म्हणजे खंड होय, म्हणून खंड बरोबर मध्यम प्रतीच्या जमिनीतील उत्पादन मायनस सीमांत जमिनीतील उत्पादन बरोबर 8 क्विंटल मायनस 6 क्विंटल बरोबर 2 क्विंटल अन्नधान्य इतका खंड. म्हणजेच सीमांत जमीन मालकाकडून मध्यम प्रतीच्या जमीन मालकाला 2 क्विंटल इतका खंड मिळेल. नेक्स्ट, उच्च प्रतीची जमीन आणि खंडाची निर्मिती. ₹1,000 खर्च करून उच्च प्रतीच्या जमिनीतून 10 क्विंटल इतके अन्नधान्याचे उत्पादन मिळते आणि तितक्याच जमिनीतून सीमांत शेतकऱ्याला 6 क्विंटल उत्पादन मिळते. अशा परिस्थितीत सीमांत शेतकऱ्याला उच्च प्रतीची जमीन कसण्यासाठी घ्यावयाचे असल्यास खंड द्यावा लागेल आणि रिकार्डोच्या मते हा खंड उच्च प्रतीच्या जमिनीतील उत्पादन आणि कनिष्ठ प्रतीच्या जमिनीतील उत्पादन यातील फरकाइतका असेल आणि म्हणून खंड बरोबर उच्च प्रतीच्या जमिनीतून मिळणारे उत्पादन मायनस सीमांत प्रतीच्या जमिनीतून मिळणारे उत्पादन आणि म्हणून 10 क्विंटल मायनस 6 क्विंटल बरोबर 4 क्विंटल इतक्या अन्नधान्य खंडाची निर्मिती होईल. म्हणून कनिष्ठ प्रतीच्या जमीन मालकास उच्च प्रतीच्या जमीन मालकाकडून जमीन कसण्यासाठी घ्यावयाची असेल तर त्याला उच्च प्रतीच्या जमीन मालकास 4 क्विंटल इतका खंड द्यावा लागेल. यावरून आपल्याला रिकार्डोच्या खंड सिद्धांताचा सारांश किंवा गोषवारा असा म्हणता येतो की खंड केवळ जमिनीलाच मिळतो. लोकसंख्येतील वाढीबरोबर अन्नधान्य लागवडीखालील क्षेत्रात वाढ होते. अन्नधान्य उत्पादनासाठी सुरुवातीला उच्च प्रतीची जमीन, नंतर मध्यम प्रतीची जमीन आणि शेवटी कनिष्ठ जमीन क्रमाक्रमाने वापरली जाते. सीमांतपूर्व जमिनीला खंड मिळतो, परंतु सीमांत जमिनीला खंड मिळत नाही. जमिनीतील गुण भिन्नतेमुळे खंड निर्माण होतो. तसेच अन्नधान्याच्या किमती वाढल्यामुळे खंड निर्माण होतो. खंड वाढल्यामुळे अन्नधान्याच्या किमती वाढत नाहीत. थँक्यू. धन्यवाद.